महत्वपूर्ण नद्यांपैकी अग्रणी असलेली अशी ही अति प्राचीन गंगा नदी, जी आरंभी सुरलोकी अर्थात स्वर्गलोकी ब्रह्मदेवाच्या कमंडलूत वास्तव्य करत होती. मग ही गंगा नदी या भूलोकी पृथ्वीवर का आणि कशी आली याबाबत अधिक माहिती घेऊया. सूर्यवंशी राजा दिलीप याचा पुत्र भगीरथ यानं कपिल मुनींच्या शापामुळे भस्म झालेल्या आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी उद्धारासाठी हिमालयातली गंगा नदी या पृथ्वीवर आणण्यासाठी ब्रह्मदेवाची कठोर अशी तपश्चर्या सुरू केली. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. गंगा अवतरणासाठी अत्यंत खडतर असं तप आरंभलं. अन्न पाण्याविना अखंड सुरू ठेवलेल्या भगीरथाच्या तपश्चर्येवर अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. हे पुत्र भगीरथा, तुझ्या तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे. वर माग भगीरथा, तुझी इच्छा मी पूर्ण करेन. हे परमपिता ब्रह्मदेवा, आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी आपण मला आपल्या कमंडलूतील गंगाजल प्रदान करावं. गंगा नदीला भूलोकी पाठवावं ही माझी इच्छा आहे, ज्यामुळे माझ्या पूर्वजांना शांती लाभेल आणि समस्त भूलोकीचेही कल्याण होईल. हे भगीरथा, तुझी आंतरिक तळमळ मी जाणतो, परंतु हे महाकठीण कार्य आहे. गंगेचं तेज आणि वेग सांभाळणं पृथ्वीला शक्य नाही. जरी आपण असे केले तर ही गंगा पृथ्वीला कापत पाताळ लोकी जाईल. त्यामुळे तुला तथा भूलोकी वास्तव्य करणाऱ्यांना लाभ होणार नाही. मग यावर काही उपाय आहे. गंगेचा प्रचंड वेग सांभाळण्याची सहन करण्याची क्षमता केवळ महादेव अर्थात कैलासपती शिवशंकरा ठाई आहे. त्यामुळे भगीरथा, तू प्रथम भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घे. शिव आराधना कर, ज्याचा लाभ नक्कीच होईल. तथास्तु. भगीरथास मार्ग सुचवून ब्रह्मदेवानं ब्रह्मलोकी प्रस्थान केलं आणि भगीरथानं केवळ पायाच्या अंगठ्याच्या सहाय्यानं कैलासपती शिवशंकराची खडतर तपश्चर्या सुरू केली. श्री शिवाय नमस्कार. श्री शिवाय नमस्कार. श्री शिवाय नमस्कार. अखंड 12 महिने भगीरथाचे शिवासाठी तपाचरण सुरू होते. या काळातही भगीरथानं वायुखेरीज कशाचेही ग्रहण केले नाही. अखेरीस भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि भगीरथासमोर प्रकटले. हे परम भक्त लक्षप्रिय ध्येयनिष्ठ भगीरथा, तुझ्या भक्तीवर आणि तपश्चर्येवर मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या पूर्वजांच्या आणि या भूलोकीच्या अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी तुझी मनोकामना मी अवश्य पूर्ण करीन. यासाठी मी गंगा माझ्या मस्तकी धारण करीन. तथास्तु. शिवशंकरानं आश्वासन दिलं आणि प्रत्यक्ष गंगावतरणाचा क्षण आला. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून प्रचंड वेगानं गंगा अवतीर्ण झाली. मेरे भोला के माथे पे गंगा है. मेरा भोला के माथे पे गंगा है. मेरे भोले के माथे पे गंगा है. मेरे भोले के माथे पे गंगा है. गंगा में गंगा